निर्माण झालेले या विद्यालयाचे आदरणीय संस्थापक संजय कांबळे, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे माजी सभापती आदरणीय दत्ताजी कदम साहेब, त्याचबरोबर लालका राजापूर संयोजक उत्कर्ष मंडळाचे सरचिटणीस आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर साळुंके साहेब, उपस्थित असलेल्या दोन्ही मॅडम आणि संपूर्ण टीम, त्याचबरोबर उपस्थित माझे विद्यार्थी मित्र, आज खरंच मी भारावून गेले सर. मध्ये सरांनी मला फोन केलेला पवार साहेबांनी की मॅडम तुमची रिटायरमेंटची तारीख आणि संपूर्ण नाव मला कळवा व्हॉट्सअपवर, तुम्ही रिटायर होणार आहात आणि कळवलेले आम्हाला बोललाच नाही. मी सर म्हटलं आपला दौरा आहे त्यावेळेला मी नक्कीच सांगेन, पण नाही म्हटले असं नाही चालणार, असलं कसं मग घरगुती नातं आपलं घरचं नातं असं कसं काय. आणि सरांनाही माहिती कळाली आणि तेव्हापासून सरांची ही धडपड. सर खरोखरच मी आज धन्य झाले की तुम्ही मोठे बंधू म्हणून एक हा पहिलाच माझा सत्कार आहे तो तुम्ही केला म्हणून आला माझा. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आपल्या मंडळाचं हे प्रेम आहे जवळजवळ 20-22 वर्षाचं. आपण दिलेली जी प्रेरणादायी जी पाठीवरती दिलेला हात आहे, आशीर्वादाचे दिलेले हात आहे किंवा शाबासकीची थाप दिलेली आहे अनेक वर्ष, आणि प्रेरणेचे जे शब्द दिलेले आहेत, आशीर्वादाचे हात दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळेच आज आम्ही हा जो प्रवास आहे तो यशस्वीरित्या करू शकलो असं मला वाटतं. आणि आता जरी माझा प्रवास संपला असला तरी सर मी शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहेच, ते नक्कीच मध्ये किंवा आपले जे उत्कर्ष मंडळ आहे खरोखरच गोरगरिबांची मुलं, दीनदुबळ्यांची मुलं, ज्या ज्या ठिकाणी अशी भक्कम मुलं आहेत त्यांना एक मदतीचा हात देणारं आपलं हे मंडळ आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला इतकं म्हणजे सकाळी कालपासून असं वाटत होतं की एवढा पाऊस पडतोय, हे सगळं नदी नाले किंवा ब्रिज वगैरे सगळे तुडुंब आहेत आणि सगळे प्रवासी सुद्धा ठप्प झालेले आहेत. आणि सुद्धा उदाहरण सांगायचं झालं तर ती रविवारी इथून निघाली साखरपेठून आणि ती मुंबईला काल पोहोचली रात्री दुपारी. म्हणजे हे मध्येच तिचं हे सगळं झालेलं होतं, तिला प्रवास झालेला होता. हे असं सगळं वातावरण असताना आपलं मंडळ बघा किती जिद्दी आहे. आणि खरोखर सलाम करेन मी सर आपल्या मंडळाला. आपला प्रवास आपलं नियोजन कुठेही कधीही थांबत नसतं, मग कुणीही येऊ दे. या मुलांचे आशीर्वाद दुसरं नाही. हे आमचं काम आम्ही अखंड अविरतपणे चालूच ठेवणार आहे. आपली जी गाडी आहे मंडळाची ती वेगाने याच्यामधून ही फिरतच राहणार आहे, जातच राहणार आहे. हे मला प्रकर्षाने जाणवलं आणि खरोखरच म्हटलं किती ग्रेट माणसं आहेत, किती ग्रेट माणसं आहेत की कशालाच घाबरत नाहीयेत. ते वादळ वारा पाऊस सगळं म्हणजे झेलणारी ही माणसं आहेत आणि तुमच्यासारखी माणसं आहेत सर. आमच्या या शैक्षणिक कार्यामध्ये तुमच्यासारखी माणसं जी उभी राहिलेली आहेत आणि त्यामुळेच आज आमचं हे कार्य जोमाने सुरू आहे. आपले सगळे आशीर्वादाचे हात आमच्या पाठीशी आहेत आणि हे मला म्हणायचं की याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आज तुम्ही माझा सत्कार केला, तुम्ही बाहेरून माहिती मिळवून असं कुणी नसतं सर, असं कुणीच नसतं की बाहेरून माहिती मिळाली की मॅडम आता रिटायर होत आहेत तर आपल्याला त्यांचा सत्कार करायला पाहिजे, अशी माणसं मला कुठेही दिसलेली नाहीये. तर आपणच असे एकमेव ग्रेट माणसं आहात आणि त्यामुळे मला खूप म्हणजे या ठिकाणी असं एक भरून आलेला आहे ऊर माझा की हा माझा पहिला सत्कार आहे, तो आपल्या हातून झालाय. हे सुद्धा माझ्यासाठी फार मोठा आणि अभिमानाची गोष्ट आहे, हे मी कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही ती शाल माझ्यावरती मायेची प्रेमाची अंतरली आहे ती शेवटपर्यंत माझ्या स्मरणात राहील. आणि नक्कीच सर तुम्ही दरवर्षी इथे याल त्यावेळेला मी नक्कीच उपस्थित असेल. आपला सगळ्यांना जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी उत्तम आरोग्य लाभो, उदंड आयुष्य मिळो आणि ह्या गोरगरिबांच्या मुलांची हे जे मदतीचा हात देण्याची सेवा आहे ती अविरत आपल्याकडून घडणारच आहे आणि ती घडत राहो अशा मी सदिच्छा व्यक्त करते आणि या ठिकाणी मी थांबते. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देते सगळ्यांना.
आपल्या मंडळासाठी जसे फुलांचे सुगंध देणे ठरलेले आहे, जसे फुलांचे सुगंध देणे ठरलेले आहे, तसे तुमचे जीवन परोपकाराने भरलेले आहे. जसे फुलांचे सुगंध देणे ठरलेले आहे, तसे तुमचे जीवन परोपकाराने भरलेले आहे. जसे सूर्याचे प्रकाश देणे ठरलेले आहे, जसे सूर्याचे प्रकाश देणे ठरलेले आहे, तसे तुमचे जीवन सत्कार्याने भरलेले आहे. जसे नदीचे वाहत जाणे ठरलेले आहे, जसे नदीचे वाहत जाणे ठरलेले आहे, तसे तसे तुमचे जीवन त्यागाने भरलेले आहे, तसे तुमचे जीवन त्यागाने भरलेले आहे, त्यागाने भरलेले आहे, त्यागाने